सगळी यंत्रणा साहेब पहिली गाडी प्रेसिडेंट असताना सुद्धा पाणी वंचित बहुजन आघाडीचा कधीकाळी भारी बहुजन महासंघाचा गड असणारा हा भाग आहे. त्या भागामध्ये असणारी आंबेडकरी समाजाची जी ताकद आहे ती त्याला प्रस्थापित लोकांना चित करेल अशी ताकद या भागामध्ये आहे. जे संघटन आहे या भागामध्ये ते सुद्धा अतिशय मोठं आहे. म्हणून आपल्या या भागातील सर्व नागरिक
नम्र विनंती करतो की येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये पुन्हा बांधवाला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची सत्ता आपल्याला या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेमध्ये आणायची आहे. बांधवांना आपण पाहत आहात या ठिकाणची सगळी प्रस्थापित मंडळी स्वतःच्या बाबाचं नाव प्रत्येक रुग्णालयाला सर्वांना मी आता वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हा अध्यक्ष उत्तर. आज एवढ्या उन्हाच्या ताणात सुजात साहेब आपल्यासाठी बाहेर आपल्या गल्लीमध्ये फिरायले, म्हणजे बघा त्यांचा संघर्ष. आणि बाळासाहेब तिकडे आपल्यासाठी लढायले. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणारे बाळासाहेब आंबेडकर आहे, दुसरं कोणी नाही. आणि मुस्लिम समाजाला न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात. बाळासाहेब आंबेडकर आहे. आंबेडकर कल भी थे, आज भी है और आगे भी आगे आंबेडकर ही रहेंगे. आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मी आज इथं तुम्हाला सांगतो की स्वाभिमानी जे लोक आहेत ते इथं सगळे आलेले आहेत. बाकीचे सगळे दलाल आहेत ते आले नाहीत. त्याचा उद्याची पिढी गुलाम बनून जगणार नाही. बाबासाहेबांचा पहिला शब्द आहे स्वाभिमान, आणि स्वाभिमानी नेता आमचा बाळासाहेब आंबेडकर आहे. कार्यालय खोललेलं आहे. कोणाच्या काही अडचणी असतील तर मला सांगायचं येऊन. कुठल्याही अडचणी असतील तर आकाश डोळे तुमच्यासाठी अर्ध्या रात्री येईल. अभिवादन करतो आणि इथे उपस्थित ज्यांच्या राहणीसाठी, ज्यांच्या ऑफिस उद्घाटनासाठी आणि ज्यांना नगरसेवक बनवण्यासाठी आपण इथे आलो ते आपले आकाशदादा बोलतोय. तसेच वंचित बहुजन आघाडीचे फारुख सर, प्रशांत दादा, श्याम भाऊ आणि इतर वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि या चळवळीच्या तमाम माझ्या साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, क्रांतिकारी. आता सुरुवातीला मला म्हटलं होतं की खापरे महार याच्याबद्दल बोला. तर आपल्याला खापरे महार काय ते माहितीये का? आपल्या सर्वांना खापरे महार हे काय, कोण असतात माहितीये का? नाही माहिती? थोडक्यात सांगून टाकू. तर बाबासाहेब जेव्हा खानदेशाच्या प्रवासावरती होते, खानदेशामध्ये त्यांचा जेव्हा दौरा चालू होता तेव्हा तिकडे त्यांनी खापरे महार हा शब्द वापरला होता आणि त्याची व्याख्या सांगितली. आता आपल्यातली काही लोक असतात, जुन्या काळी तुम्हाला माहिती आहे काय प्रथा होती, तर प्रस्थापिताच्या वाड्यावरती, प्रस्थापिताच्या बंगल्यावरती हे काम करायचे. आणि हा खापरे महार शब्द कुठून आला मी तुम्हाला सांगतो. तर ही लोक प्रस्थापितांच्या बंगल्यावरती, घरावरती, वाड्यावरती काम करायची. तेव्हा ते काय काम करायची? घरातली काम करायची, बागकाम करायची आणि इतर छोटे मोठे काम करायचे. आता जर हा प्रस्थापित भाऊसाहेब, काकासाहेब, नानासाहेब जेव्हा येतात तेव्हा त्या माणसाला हाक मारायचा आहे, डोंडू इकडे. माझ्या पोराने तिकडे हाकून ठेवलं, ते जरा उचल आणि साफ कर. तो माणूस ते डोक्यावरती उचलून खुशी खुशीने घेऊन बाहेर टाकायचा. त्याला ह्याचा संताप नव्हता की त्याला कोणाचं तरी घाण स्वतःच्या डोक्यावरती उचलायला लागते. त्याला ह्याची संताप नव्हती की तो हे काम करतोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात, पण त्याला ह्याची खुशी होती आणि ह्याची अभिमान होता की तिकडच्या प्रस्थापितांनी त्याला नावाने हाक मारली. आणि हे खापरे महाराष्ट्रात हे आपण सर्वांनी समजले. आणि या खापऱ्या महाराजांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण या खापऱ्या महाराजांनी बाबासाहेबांचा पराभव करण्यामध्ये होते. त्याच खापऱ्या महाराजांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर आंबेडकरवादी पक्षांना उभं राहून दिलं नाही. आणि हेच ते खापरे महार आहेत ज्यांनी आतापर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही पुढे येऊ दिली नाही, उभी राहू दिली. पण आता त्या खापरे महाराजांची संख्या खूप छोटी 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 होत चालली. आणि आपल्यासारख्या सच्चा भीम सैनिकांची, आपल्यासारख्या स्वाभिमानी सैनिकांची आणि आपल्यासारख्या लढवई आंबेडकरवाद्यांची आता संख्या वाढत चालली आहे. आणि येणारा वेळ हा
कोणत्याही खापऱ्या महाराजा नाही, तर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांचा आणि सच्चा आंबेडकरवाद्यांचा असणारे हे आपण सर्वांनी घेऊन ठेवावं लागलं. आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत नांदेडमध्ये असो किंवा महाराष्ट्रात असो, आतापर्यंत आंबेडकरवाद्यांची बाजू घेऊन कोण लढत असेल, आतापर्यंत बौद्धांची बाजू घेऊन कोण लढत असेल आणि आतापर्यंत बाबासाहेबांचे विचार कोण घेऊन लढत असेल, ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. भीमा कोरेगाव नंतर जर महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची हिंमत असेल, रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर जर कोणी आंदोलन करत असेल, महाबोधी बुद्ध विहार मुक्त करायला जर कोण आंदोलन करत असेल, तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि याच्यातले कार्यकर्ते. आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जे कार्यकर्ते आपल्यासाठी लढतात, जे कार्यकर्ते आपल्यासाठी झगडतात, त्यांना आपण ताकद दिली पाहिजे, त्यांना आपण बळ दिलं पाहिजे, त्यांना आपण मतदान दिलं पाहिजे आणि त्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत सत्तेत ठेवलं पाहिजे. आता तिकडे आपल्यामध्ये एक महत्वाचा प्रवेश झाला आहे, करीम भाई लाला असतात, सर्पमित्र म्हणून मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यांची मी पक्षामध्ये स्वागत करतो. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो, करीम भाई तुमची खूप गरज आहे पक्षाला आणि समाजाला, कारण तुमच्या मोहल्ल्यामध्ये आणि आपल्या बस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप फिरायला लागले आणि आता हे साप पकडून बिळाच्या बाहेर टाकायला आपल्यामध्ये सर्पमित्रांनी प्रवेश घेतलेला आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही पक्षाच्या मागे ठेवायचं नाही. राष्ट्रवादीला मतं देणार का? काँग्रेसला मतं देणार का? शिवसेनेला मतं देणार का? भाजपला देणार का? येणाऱ्या निवडणुकीत आपल्या प्रभागामध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचेच नगरसेवक निवडून आणायचे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आकांक्षांना आपल्या प्रगामामधलं नगरसेवक बनवून सभागृहामध्ये पाठवायचं. एवढं बोलून आपल्या सर्वांसमोर सांगतो. जय भीम, जय संविधान.